बघा नुसते वाळू टाकले, त्यात वाळू थोडं सिमेंट टाकून थोडं सेट करायला पाहिजे. हे चालू काम केल्यासारखं आहे. ह्यामुळे पण पाणी ते खाली जाणार. Vlog 110. राम राम मंडळी, ही संख्या मायागाव स्वागत करत आहे. मित्रांनो, आज आलो मी आहे 2-3 दिवसातून हॉटेलच्या कामासाठी. मध्ये आग्रे होता प्रकाश, बघा बाहेर पाऊस चालू आहे. एवढ्या वेळ लाईट होती पण आता गेलेली आहे. आता आपलं हे वाचून तुम्हाला सांगितलं होतं, खोडलं होतं ते थोडं राहिलं होतं. त्या दिवशी ब्रेकरचा प्रॉब्लेम झाला होता. मला दाखवतो जाऊन मी. हे बघा थोडं राहिलेलं आहे तेवढं. लाईट नाहीये त्यामुळे थांबलोय आम्ही. पाऊस पण येतोय. मित्रांनो, हे बघा मी दुसरं बाथरूम फोडायला घेतले. तुम्ही बघू शकता किती भुसभुशीत आहे. म्हणजे भुसभुशीत म्हणायचं सांगायचं तुम्हाला की बघा नुसते वाळू टाकले, त्यात वाळू थोडं सिमेंट टाकून थोडं सेट करायला पाहिजे. हे चालू काम केल्यासारखं आहे. ह्यामुळे पण पाणी ते खाली जाणारच ना. ह्याला पेस्कोट केलेलं नाहीये ह्या बाथरूमांना, त्यामुळे हा जास्त लवकर लिकेज झालाय. हे बघा पूर्ण असं वाळूच वाळू आहे. ठीक आहे, चला काम करू आपण पहिलं पटकन. मित्रांनो, हे बघा ब्रेक बेल्टच्या नावाखाली काय केले, पूर्ण जे कचरा आहे आपला रबडी माल म्हणू शकतो आपण, प्लास्टरचा हे फरशीच्या तुकडं हे सगळं आहे. तर आता तुम्हाला नाही बघा ते 2 मिनिट हात निकल रे भाई, ते थापी लागा होतं. हा बघा, तुम्हाला वाटत नाही आम्ही उक्त खाली टाकले, हे बघा असं नाही. तुम्ही बघू शकता हे असलं काम केलेलं आहे, त्यामुळे लिकेज होता होणार. आता पूर्ण पाणी भरलेलं आहे. आपण खाली माझे मी खाता खाल्ल्यावर पाणी लागतं बघा थोडं, त्या टाईप बघा असं काम झाले. खाली पाणी बघा तुम्ही. हे अशी वीट लावायची पद्धत आहे का? कसे पण वीट टाकलेले आहेत आणि काम केलेले. काम करता तुम्ही व्यवस्थित काम केलं पाहिजे, तरी भविष्यात असा तरी रिपेरिंगचं वर्क येऊ शकतं. हे बघा हे विटाची असली बारकी बारके तुकडे टाकले. मित्रांनो, आता वाजले संध्याकाळचे 5. तुम्ही बघू शकता गड्यात हे बघा तिकडच्या पेक्षा किती लूज मटेरियल आहे आणि ह्यात पाणी पण दिसते तुम्हाला. आता आपण दुसऱ्या बाथरूम मध्ये जाऊया. इकडचं काम आपण चालू केलेलं होतं, हे बघा असं इकडे थोडं कडक आहे, त्यासारखं काम नाही केलेलं इथे. आणि तळाला पाणीच येते काय माहिती. ठीक आहे, चला कामावरनं घरी आलो, थोडस बाहेरची कामं केली. आता बघा परत घरी येऊन आता जेवायलाच बसलोय. बटाट्याची भाजी आणि मम्मीने पुलाव बनवलाय, ते खाऊन घेतोय. भारताई बघते आपला ब्लॉग तिकडं हॉलमध्ये. मी बसलो आता बेडरूम मध्ये. चल खाऊन घेऊया, खाल्ल्यावर तुम्हाला दाखवतो पार्थवीचं काय चाललंय. माझं जेवण झालंय. पार्थवी तिच्या मम्मीला शोधतीये, तिला कळा ना कुठे मम्मी. काय पाहिजे बाबू? मम्मी पाहिजे. हो इकडे हात 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 बघा जा. चला आजचा ब्लॉग मी इथेच संपवतो. माझा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि माझ्या चॅनलवर नवीन असेल तर माझ्या चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद. शिवरात्री.